आज आपण बघणार आहोत खमंग झुणका। कढई गरम करत ठेवली आपण गॅसवर, त्यात आपण तेल घालूया। झुणक्यासाठी ना थोडं जास्तीच तेल लागतं। तेल छान तापले, आता याच्यामध्ये आपण लसूण घालूया क्रश करून आणि 2 कांदे घालतोय आपण चिरून। राई जिरं घालूया। हे 1 वाटी आपण बेसन घेतलंय, यात आपण हे हळद आणि मसाला घेतला अर्धा चमचा, तो घालूया। आता आपण हिंग घालूया याच्यामध्ये, मिक्स करून घेऊया छान। पीठ भिजवताना थोडं कमी पाणी घालायचं, आपला झुणका हवाय ना घट्ट, त्याच्यामुळे आपण थोडं पाणी घालायचं। ह्या गाठी असतात ना त्या मोडून घ्यायच्या, म्हणजे पीठ छान भिजलं जातं। या मिश्रणात मीठ घालून छान मिक्स करून घेऊया हाताने। हे सगळं फ्राय करून आता आपण कढीपत्ता घातलाय। आता हे कांदा छान शिजलाय, आपण याच्यामध्ये हे बेसन घालूया। हे छान आपण मिक्स करून घेऊया। बेसन मस्तपैकी फ्राय करून घेऊया। काही लोक झुणका ना डाळ वाटून पण करतात, पण आम्ही हाच करतो। कधी त्या वेळेला डाळ नसेल घातलेली भिजत, तर मग हे घालायचं, बेसन घालून पटकन होतो झुणका। आणि झुणका कसा घट्ट असतो ना, आणि त्याला तेल जास्त लागतं, मेन म्हणजे तेल पाहिजे त्याला। हे बघ, मी पुन्हा तेल घालते थोडंसं, आणि छान गोळा होईस्तर पण ढवळून घ्यायचं बारीक मंदावर। आता छान सुक्का झालेला आहे आपला झुणका, छान फ्राय खाण्यासाठी रेडी झालेला आहे। तुम्ही ट्राय करून बघा हा झुणका। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि स्नेहाज मेनू चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।